हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आमची सकाळी 6:15 वाजता होते. स्कूलला जायचं असतं म्हणून. सो त्याच्यानंतर माझी खूप कामं असतात. अजून आता वाजले आहेत 10:30. हे बघा, अजून माझी आंघोळ झालेली नाही आहे. आज थोडी साफसफाई काढली होती. सो आता मी थोड्या वेळाने आंघोळ करणार आहे. आता मी लावते केसाला हेअर कलर लावायचा नसतो, त्याने केस शायनिंग जाते, ग्रोथ जाते. आता काय करणार, पिकलेत तर लावायला लागणार. म्हातारीने झाली मी, पण एक असतं, एक जेनेटिक झाली केस सफेद. आता कलर करायचा आहे आणि नंतर मग कलर झाल्यावरती आंघोळीनंतर देवपूजा, नाश्ता, जेवण, आपलं रुटीन डेलीचं. आज तुम्हाला मी सगळं दाखवते रुटीन कसं असतं. आज थोडा लेट, खूपच लेट झाला आहे. थोडा नाही, आज खूपच लेट झाला आहे. इतक्यात माझं सगळं होतं. सो भेटूया थोड्या वेळाने. चलो बाय. सो इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे ऑफिससाठी आणि माझी आंघोळ झाली आहे फायनली. आणि आता मी नाश्ता करते. नाश्ता दाखवते मला काय असतं. नाश्त्यामध्ये आहेत 2 चपाती, ही अख्खी चपाती, ही अर्धी जी अबिरा खाऊन गेली होती सकाळी, आणि एक छोटीशी, त्यावर गवारची भाजी. सकाळी टिफिन केला होता, त्या टिफिनची ही भाजी आहे. सो हा नाश्ता असा कोणाला आवडतो त्यांनी सांगा. आमच्या घरी हा नाश्ता असा रोज असतो असाच. सो तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की तुमच्या घरीसुद्धा असा नाश्ता असतो का. आता हे जे मागे दिसतंय बॅकग्राऊंड, ते तर मी लपवू शकत नाही, कारण मी जी ओरिजिनल आहे मी तशीच आहे. मी फेक व्हिडिओ बनवून दाखवू शकत नाही. सो इथे मला एकाने कमेंट करून सांगितलं आहे की जेव्हा व्हिडिओ बनवता तेव्हा हे मागचं सगळं दाखवू नका. का नको दाखवू? मी जी आहे तशी आहे, जे ओरिजिनल आहे तसंच दाखवणार ना, फेक थोडी दाखवणार. हे सगळं दिसणारच तुम्हाला. आता हे सगळं माझ्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड. तुम्ही नका बघू व्हिडिओ माझे. तुम्हाला नाही आवडत तर नका बघू, बरोबर ना. खोटं सांगून व्हिडिओ बनवायचे आपल्याला पटत नाही. आणि ते सुद्धा जवळच्या व्यक्तींनीच मला सांगितलं आहे असं, की जेव्हा ते व्हिडिओज बनवते इंस्टाग्रामवर, यूट्यूबवरती, तेव्हा हे असं हे मागचं बॅकग्राऊंड चांगलं दिसत नाही, दिसायला खराब वाटतं. तू दुसरा असं हे कर, मतलब दुसरा असं साईडला बसून कर. म्हणजे असं का साईडला बसून का, असं म्हणजे वेगळं असं लोकेशन घरातला असं म्हणतो, वेगळा स्पॉट. तर तसं नाही होणार. हे सगळं दिसणार आहे. हे सगळं ईच अँड एव्हरीथिंग दिसणार आहे आता व्हिडिओमध्ये. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडलं त्याने जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांचं चांगलं बघवत नाही तुम्हाला तर बघू नका, वाईट तरी बोलू नका ना. ॲटलिस्ट ज्याचं चांगलं होतं त्याचं चांगलं होऊ द्या. असं वाईट का बोलता? तुमच्या नाही आम्ही अद्यात ना मध्यात. चला आता मी नाश्ता करते आणि नंतर तुम्हाला थोड्या वेळाने परत माझे अपडेट्स देते, नेक्स्ट काय आहे ते. चलो स्टे कंटिन्यू. इथे मस्त छान असा ब्लॅक कलर आलेला आहे. मी आधी मेहंदी लावायची, पण मेहंदीने मग मला सर्दी व्हायला लागली, डोकं दुखायचं माझं. सो आता मी ब्लॅक मेहंदी लावते, किंवा ब्राऊन कलर. मेहंदी लावून पण कलर लावून पण केस खूप खराब होतात. का आता ऑप्शन नाही आहे. एका ठिकाणी जायचं आहे फंक्शनला, सो त्याची तयारी आहे. तुम्हाला मी दाखवेनच कुठे जाणार आहे, काय मज्जा करणार आहोत आम्ही ती. सो स्टे ट्यून, बने रहो. हॅलो. सो आता वाजल्या आहेत 12:45 आणि
मी आता ते जेवणाला स्टार्ट केलेलं आहे. सो आज आमच्याकडे भाजी आहे तेंडल्याची भाजी. तेंडली म्हणतात काय, तोंडली म्हणतात. सो त्याची भाजी आहे. अभिराला तर आवडत नाही पण ऑप्शन नाही आहे. सो जास्तीत जास्त भाज्या खा पावसाळ्यात. नॉनव्हेजला टाळा. नॉनव्हेज जास्त खात नाही, व्हेजच खातो. भीती वाटते खायला, पोटात वगैरे दुखतं खाल्लं की. आणि माझी बाळ एकदम नाजूक आहे. तिला जरी काय असं वेगळं खाल्लं तिच्या पोटात दुखायला लागतं. थँक्यू सो मच. खूप छान छान असा प्रतिसाद येतो आहे, रिव्ह्यू येतो आहे. ते मी जे बिझनेसचं बोलली होती त्याच्याबद्दल खूप छान येतं रिव्ह्यू त्याचा. सगळेजण मला फोन करतात, कुठून येत आहेत. कोल्हापूर, नाशिक, पुणा असे तर आम्हाला ऑर्डर्स येतात. या फील्डमध्ये मला आता जवळजवळ 8 वर्ष झाली आहेत. सो अभिराज कलेक्शन या नावाने तुम्ही कुठेही सर्च केलात, गुगल, यूट्यूब, तिथे तुम्हाला माझे रिव्ह्यू चांगलेच मिळणार आहेत. असे फ्रॉड वगैरे असं काही नाही आहे. टचवूड अजून तरी नाही असं, आणि होणार पण नाही. आणि कसं काय होईल जर मी इथे बसली तर, कारण आपण असं फेक काम करतच नाही. जे आहे ते ओरिजिनल बिझनेस. मी हा काही पैशांसाठी करत नाही, आपली एक आवड आहे म्हणून करते. पण माझं एक आहे की कधी बिझनेसमध्ये माझा एक सगळ्यांना एक सल्ला आहे की कधीही आपल्या कस्टमरला नाराज करू नये. किती समजा त्याची समोरच्याची आपल्याला माहीत नाही घ्यायची एवढी, म्हणजे त्याला घ्यायचंच आहे पण त्याच्याकडे तेवढे नसतील पैसे किंवा काही कारण असेल काही, पण त्याला ते घ्यायचं आहे. सो आपण त्याला समजून घ्यायला पाहिजे त्यावेळेला. आणि तेव्हा कमी आपल्याला मार्जिन प्रॉफिट आला त्यातून तरी चालतं, पण कस्टमरला नाही दुखवायचं. कारण त्याने खूप असं आपलं सर्च करून आपला नंबर वगैरे ते तो नाव असल्यामुळे तो मागवतो. सो मी तर नाही असं कधी करत. कधी तर मला काहीच सुटत नाही, माझाच लॉस होतो, माझ्याच खिशातून पैसे जातात. खूप वेळा असं झालेलं आहे, पण मी कधी कस्टमरला नाराज नाही केलं आहे. सो त्यामुळे पण मे बी कस्टमर्स मला अजून धरून आहेत. आणि माझे कस्टमर्स खूप छान आहेत, खूप छान आहेत, खूपच. म्हणजे एकामुळे 10 मिळाले मला. आणि आपलं ते नेचर पण असतो ना एक, कस्टमर्सना कसं टिकवावं, कसं बोलून, आपल्या नेचरमध्येच आहे. असं हाडतून वगैरे आपल्याला नाही जमत. ते सिम्पल अँड सोबर. सो ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल त्यांनी मला जॉईन व्हा, किंवा हा बिझनेस मी कसा स्टार्ट केला त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे लवकरात लवकर. की बिझनेस स्टार्ट करताना मला किती प्रॉब्लेम्स आले होते, काय झालं होतं. एकदा तर माझं अकाउंट पूर्ण लॉकडाऊनच्या वेळेला अकाउंट पूर्ण नल होणार होतं, म्हणजे पूर्ण पैसे उडणार होते. तेव्हा खूप फ्रॉड चाललेलं. ते हम आर्मी से बोलते हे अमका आणि तमकं. पण त्यात नवीन असल्यामुळे त्यावेळेला मी खूप एक्साइटेड होती. अरे वा वा वा, मला एवढे ऑर्डर्स आले एकदम 25 ऑर्डर. माझं नाव एवढं लगेच हे झालं प्रसिद्ध माझ्या कंपनीचं. पण ते तसं नव्हतं. ते खूप मोठी स्टोरी आहे, मी तुम्हाला लवकरात लवकर सांगेन, त्याचा व्हिडिओ बनवेन. हे बघा, हे असे मी अशी कापतो उभे, नाही तर मग ते असे गोल गोल करून. आणि अभिराजच्या बाबाला त्याला अरे तुरेच करते, आहो जाऊ करत नाही. आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे त्याचं कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे. आजकाल सगळं चालतं है ना. सो आज तुमच्याकडे काय बेत आहे तुम्हाला कमेंट्स करून सांगा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का हेही सांगा. आणि माझे व्हिडिओ मी वेळात वेळ काढून तुम्हाला पाठवेन, 1 दिवस 2 दिवस काढ करून. कारण मला आता माझं हे आहे सीझन आहे गणपतीचा. सो आता मला वेळ मिळत नाही, त्याच्यामध्ये खूप मी बिझी असते.
आता मला ऑर्डर्स माझ्या कंप्लीट करायच्या असतात. सो मी त्यातून वेळ काढून तुम्हाला व्हिडिओज पाठवत जाईन. 1 दिवस 2 दिवस आड करून व्हिडिओ येईल माझे. सो पण व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय चुकत असेल तर नक्की मला सांगा. सो मी त्याच्यात थोडे बदल करेन. आता बिग बॉस स्टार्ट झाला आहे. कोण कोण बघतं बिग बॉस? आम्ही तर नाही बघत. त्याच्या मागे पण एक कारण आहे. आधी स्टार्टिंगला आम्ही बिग बॉस बघायचो, हिंदी असो मराठी असो. आपण ते बघता बघता एवढं त्याच्यामध्ये एकदम असं एकदम हेच होतो, एकदम त्याच्यामध्ये घुसून जातो. आपल्याला कळतच नाही की आपण नंतर घरात काय वागतो आपल्या स्वतःच्या घरात. येस, कारण ते आपण एवढं डोक्यात घेतो ना, ते जसे ते भांडतात तसंच आपण घरात भांडायला स्टार्ट करतो. अबे 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 वगैरे ते तू चल चल. आणि आमच्या घरात तसं झालेलं. सो मी तेव्हापासून ठरवलं बिग बॉस हा प्रकार बघायचा नाही. मराठी असो किंवा हिंदी असो, त्यातून तर आपल्याला काय मिळत नाही, ज्ञान काय मिळत नाही, उलटंच होतं. घरात भांडणं होतात. का त्यात शिकण्यासारखं असं काही नाही आहे. काचा भांडत असतात. त्यापेक्षा आपण आपलं दुसरे जे आहेत सिरियल्स छान चांगले आहेत ते बघावे, असं माझं तरी मत आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज. अच्छा, तर हा आहे आमचा दिवसभराचा कार्यक्रम. आता जेवण बनवणार आणि मग माझ्या बाईला म्हणजेच अभिराला स्कूलमधून आणायला जाणार. तिची स्कूल जवळच आहे, ते एक बरं आहे. फक्त रोड क्रॉस करायचा आहे आम्हाला आणि समोर स्कूलची पण एक गंमत आहे, तुम्हाला एक सांगते. स्कूलची गंमत अशी आहे की जेव्हा मी जाते आणायला तिला, तेव्हा ॲक्च्युली माझा ना कॅमेराचा ना फ्रंट कॅमेरा ना असं हे झालं, ब्लर झालं आहे. सो थोडं दिसत नाही. मी तिला नवीन घेणार आहे. मी घेतलेला, मला बड्डे गिफ्ट दिलेला माझ्या भावाने, पण मी त्याला रिटर्न केला कारण माझ्या हातात फोन टिकत नाही. ते 10 वेळा पडलं आहे. आता जो हा फोन मी यूज करते त्याच्यावर एवढे स्क्रॅच गेले आहेत की जो मोबाईल, हाँ तो मोबाईलवाला म्हणतो मला, भाभी क्या है कितने बार गिराओगे. सो त्यासाठी मला भीती वाटते मोबाईल यूज करायला. माझ्या मिस्टरनी अरुणच बोलेन, मला मिस्टर वगैरे असं जमत नाही. तर आपण दिखावा करायला आपला मिस्टर मी तो त्याने मला मोबाईल दिला पण तो मी रिटर्न केला. म्हणजे 1 दिवस काय 1 सेकंड पण मी यूज नाही केला तो. अशा पण बायका नवऱ्या नशिबाने काय म्हणतात भाग्य लागतं आहे ना, की नवीन मोबाईल आजकाल कोण सोडेल सांगा मला. पण मी नाही, मी त्याला लगेच रिटर्न केला. मी आपला तुटका फुटका जो आहे तोच मी यूज करते. सो त्यामुळे ते ब्लर येतं, ते दिसत नाही त्याचं व्यवस्थित. त्याचा कॅमेरा बनवून घेणार आहे. हां, तर ते काय लेडीजचं सांगत होते मी. लेडीज एवढा बेकार म्हणेन मी तर बेकार ह्यासाठी की जेव्हा मी स्कूलमध्ये जाते तेव्हा आमचं प्रत्येक स्कूलमध्ये स्कूल सुटते तेव्हा वंदे मातरम असतं. वंदे मातरम. त्या लेडीज काय बोलत असतात, माय गॉड. अरे तुम्ही किती मिनटाचं ते विदिन 5 सेकंडसाठी असतं वाटतं का ते, 5 to 10 सेकंड एवढंच असतं. छोटंसं शॉर्टमध्ये करते लोक, हे करतात. पण त्या ह्याच्यामध्ये पण ते एवढ्या बोलत असतं, त्यांना जराही सेन्स नाही की ते वीक चालू आहे, जरा शांत बसावं. तिथे पण काय नुसते काय गॉसिप असते त्यांची त्यांनाच माहिती, कोणत्या टॉपिकवर असते ते त्यांना देवालाच माहिती. म्हणून मी कधी पण गेली की अभिरा आणायला मी कधी त्या लेडीजमध्ये थांबत नाही, कारण मला गॉसिप आणि बिचिंग आवडत नाही. सो मी खूप कमी फ्रेंड्स ठेवलेत. माझे फ्रेंड्स नाहीच आहेत. माझे कॉलेजमध्ये जे फ्रेंड्स होते तेव्हाच ते तिथूनच मी टाटा बाय बाय केलं. तेव्हापासून माझे फ्रेंड्स नाही आहे. आपण आपलं काम भलं आणि घर भलं, बरोबर ना. आणि मला जे असं
काय म्हणतात नेगेटिव्ह लुक्स नाही आवडत. तर मी 4 हात लांबच ठेवते. नेगेटिव्ह लोकांमध्ये राहिलात तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. सो त्यांच्यापासून तुम्ही लांबच राहा. बी पॉझिटिव्ह ऑलवेज. मी तर म्हणेन की मला जेंट्स लोक एक वेळ आवडतात, म्हणजे त्यांचे थिंकिंग, त्यांच्याशी बोलायला फालतू वायफळ बोलत नाही. पण या आता लेडीज लोकांनी माझ्या राग करायचा नाही. जे खरं आहे ते खरं आहे, बरोबर ना. काय एवढं बोलत असता तुम्ही, काय एवढं बोलायचं त्याच गोष्टीवर. आणि त्यांचा एकच विषय असतो स्टडीवरून. असं झालं, तसं झालं, तसं झालं, तसं झालं. अरे हो, किती वेळा एकच गोष्ट आपण रेगवणार ना. सो असू द्या. सो मला असं आवडत नाही. मी लांबच राहते. आपण आपलं काम, आपला बिझनेस. तर मला बिझनेसमध्ये वेळ मिळत नाही. सॉरी जर तुम्हाला राग आला असेल तर. त्यासाठी काही लेडीज लोकांना येईलच राग आता, तर कमेंट्स करतील मला. पण जे आहे ते आहे ना. सो तुमच्याकडे आज काय जेवण आहे ते सांगा मला कमेंट्स करून. आज व्हेज आहे. श्रावण आम्ही पाळतो. आम्ही जास्त देवभक्त, म्हणजे देवाचा आम्ही सगळे हा मंथ पाळ, तो मंथ पाळ, संकष्टी पाळ, विनायकी पाळ आणि करतो. आणि आम्हाला टचवूड अजूनपर्यंत म्हणजे असे चांगले अनुभव येतात. असं नाही की आम्ही ते खात नाही, पाळतो आणि म्हणून येतो. पण आम्हाला असे खूप अनुभव आले आहेत. म्हणजे आता माझ्याकडे मागे गणपती असतो. पण गणपती बाप्पा गेल्यानंतर किंवा यायच्या आधी आम्हाला असं हे भाजी आहे किंवा मिरची आहे, टोमॅटो आहे, तर त्याच्यामधून आम्हाला असे गणपती बाप्पाचे असे शेप येतात ऑटोमॅटिक. टचवूड काय माहीत नाही. तर मी हे टचवूड सारखं का बोलते, कारण मी हिलिंग पण करते. आय एम अ हिलर. तुम्ही म्हणाल काय बाई आहे, काय मल्टी टॅलेंटेड बाई आहे का, तर तसं काही नाही आहे. तुम्ही मेडिटेशन करा, तुमचे 7 चक्रज जागृत करा, तुम्हाला खूप फायदा होईल. मी करते, मी हिलिंगसुद्धा करते. जेवढा वेळ मी नाश्त्याला देत नाही, काही लोक नाश्त्याला 2 नाही सॉरी अर्धा तास घेतात, 1 तास पण घेतात. काही जण टी व्ही समोर बसले तर तेवढा वेळ मी देवाला देते. आता मी घरीच आहे म्हणून असं नाही, आधीपासूनच मला, अरुणला आणि माझ्या लेकीला तर खूपच देवाचं वेळ आहे. आम्ही जरा कुठं असं बाहेर गेलो रिक्षातून किंवा कुठं कसंही म्हणा, ते देऊळ दिसलं आणि आमचं लक्ष नसेल तर ती आम्हाला सांगते, अगं तुम्ही पाया नाही पडलात का. ती एवढी लहान असून तिला देवाचा आवड आहे, चांगली गोष्ट आहे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना शुभंकरोती संध्याकाळचं बोलायला शिकवा. तिला आम्ही मोबाईलपासून खूप लांब ठेवलं आहे. ती क्वचितच मोबाईल घेते, क्वचित आम्ही तिला देतच नाही. पहिली गोष्ट तर जास्त जर तर काय असेल तरच तिला फक्त तो, आणि जेवणाच्या वेळेलाच आमच्या घरी टी व्ही लागतो. इतर वेळेला आम्ही टी व्ही लावत नाही. आत्तासुद्धा बंद आहे. आणि इवन मी सुद्धा लावत नाही, अरुणसुद्धा लावत नाही. काय असेल चांगलं तरच बघतो. तिला पेंटिंग आवडतं, ती ह्याच्यातच असते पेंटिंग. आता ती 2nd आहे, तरी ह्या एजमध्ये मुलं टी व्ही बघतात, मोबाईल घेतात हातात. पण आम्ही तसं नाही करत. अजून तरी ती आहे आमच्या कंट्रोलमध्ये. तिला स्वतःला आवडतं हे मेन सगळं. कंट्रोल नाही, तिला आवडतं स्वतःला. तिला जास्त टी व्ही बघितलं की डोकं दुखतं, कंटाळा येतो. सो असं सगळं आहे. आता मला जेवण बनवायचं आहे. जेवण झालं की तुम्हाला मी दाखवते की कसं बनली आहे भाजी, डाळ. रेसिपी तुम्हाला मी एक दिवस दाखवेन, कारण आता मला वेळ नाही आहे. तर जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत मी अशीच बिझी असणार आहे. आणि यावर्षी आणि दरवर्षी पण माझे प्रोडक्ट्स छान जातात, बाहेरसुद्धा जातात. USA, दुबई,
every place and country, state. सो असेच माझ्यावर प्रेम करत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, है ना. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जमलंच तर मी हिंदीमध्ये हिंदीमध्ये, कारण कसं आहे आम्हाला ती सवय झाली हिंदीमध्येच बोलायची. मराठी आहे मातृभाषा, मला गर्व आहे, पण ते हिंदीमध्ये ना एकदम परफेक्ट बसतं. मराठीमध्ये थोडंसं ना असं अडखळल्यासारखं होतं मला ते. पण मी ट्राय करेन मध्ये हिंदी आणि मध्ये मराठी. सो असेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या स्टोऱ्याज ऐकायच्या आहेत तेही सांगा. मी एकदम माझी जर्नी सांगणार आहे बिझनेसची, आणि ज्याच्यामध्ये काय काय मला एक्सपिरियन्स आले तेही सांगणार आहे मी. आणि एकदम मी होम टूर दाखवणार आहे. होम टूर माझा नक्की बघा, होम टूर. हो, इथे रेडी आहे माझी भाजी जी मी मगाशी कापली होती, आणि ते होत आहे वरण अभिरासाठी. तर मग आता आपण इथेच व्हिडिओ एंड करूया. मला निघायचं आहे आता स्कूलला जायला, तिला आणायला म्हणजे लेकीला. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. माझे व्हिडिओ मी बरोबर संध्याकाळी 4 वाजता अपलोड करणार, मला 4 वाजता दिसणार ते. सो भेटूया पुढच्या व्हिडिओत. उद्या तर सांगू शकत नाही कारण काम असतं. सो जसा वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ अपलोड करत जाईन. बरोबर 4 वाजता. 4 वाजता व्हिडिओ माझा बघत जा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच प्रेम देत राहा. लवकरात लवकर माझं चॅनलला सिल्वर बटन मिळू द्या. थँक्यू.